कारण आपण आजच्या वचनाकडे जाऊया. आजचं वचन जे आहे ते फिलिप्पियरास पत्र त्याचा अध्याय 2 आणि वचन 5, 6 आणि 7 आपण हे पाहणार आहोत. आणि या वचनाकडे ज्यावेळेस आपण पाहतो तर मला तुम्हाला हे सांगू दे की मागच्या रविवारी आपण जो संदेश पाहिलेला होता याचं एक इंट्रोडक्शन पाहिलेलं होतं. आणि या अध्यायामध्ये आपण भरपूर वेळ असणार आहे असं मला एकंदरीत दिसत आहे. कारण फिलिप्पिच्या मंडळीला ज्यावेळेस पॉल हे पत्र लिहित आहे, तुम्हाला मला सांगू दे पुन्हा एकदा आठवण करून की पॉल जेव्हा या मंडळीची स्थापना त्याच्याद्वारे होत आहे त्यावेळेस या मंडळीमधील असणारे जे लोक आहेत हे लोक प्रभूला अतिशय आदर, मान आणि सन्मान देणारे आहेत. आपल्याला हे दिसतं की पॉल इतर मंडळांना ज्यावेळेस पत्र लिहितो त्यांना तो ताडना करतो, पण या मंडळीला ज्यावेळेस तो पत्र लिहितो त्यावेळेस या मंडळीची प्रशंसा केलेली आपल्याला आढळते. आणि प्रशंसा यासाठी की फार खडतर आणि कठीण प्रसंगामध्ये पण ही मंडळी पॉलाबरोबर उभी असलेली आपल्याला आढळते. आणि त्यामुळे पॉल या मंडळीला फार सुंदर रीतीनं उत्तेजना देतो. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस दुसरा अध्याय चालू होतो तर दुसरा अध्याय चालू होण्या अगोदर तो त्यांना सांगतो की कशा रीतीनं तुम्ही धैर्य धरणं गरजेचं आहे, विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकाव धरणं आवश्यक आहे. दुसरा अध्याय ज्यावेळेस सुरुवात होतो त्यावेळेस तो असं म्हणतो की जे काही तुम्ही कराल ते एकमतानं, एक चित्तानं करा आणि एकमेकानं एक चित्तानं प्रीतीमध्ये राहा. आणि मागच्या वेळेस मी 2 रविवार तुम्हाला सांगत आहे की हे किती आवश्यक आहे की मंडळीनं ऐक्यानं प्रीतीनं राहणं आवश्यक आहे. कारण यासाठी मंडळीचं पाचारण आहे. मग ऐक्य आणि प्रीती ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी तट आणि फुटी पाडणारे पण असतात. मग तट आणि फुटी पाडणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून कशा रीतीनं तुम्ही लांब राहणं गरजेचं आहे आणि तुमचं लक्ष कसं ऐक्यतेमध्ये आणि एकतेमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण यासाठी मंडळीचं पाचारण आहे. मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये धोके पण आहेत. धोके कसले आहेत तर ज्यावेळेस मंडळी ऐक्यात राहत असते त्यावेळेस अन्य शिक्षण आहे. परत जे मेंढरांमध्ये जसं लांडगे असतात तशा प्रकारचे मेंढरांमध्ये समाविष्ट झालेले लांडगे आहेत जे येऊन मंडळीमध्ये विस्कळीतपणा आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण होते. तर हे निर्वाधित सत्य आहे, हे होतच राहणार. म्हणून तो काय म्हणतो, आता हे सगळं होत आहे तर आता तो 5व्या वचनापासून ज्यावेळेस सुरुवात करतो तो म्हणतो की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूची नाही होती, तो म्हणतो हे होणार आहे ज्यावेळेस तुम्ही ऐक्यानं राहाल, प्रीतीनं राहाल, गोष्टी एकमताच्या होऊ लागतील, तट फुटी याच्यामध्ये येत राहणार. मग एक काम करा. मग काय काम आहे तर तो डायरेक्टली मंडळीला चित्तवृत्तीकडे घेऊन जातो आणि तो म्हणतो अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो, असं तो म्हणतो. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्यामध्ये असो, असं ज्यावेळेस तो म्हणत आहे याचा अर्थ तो मंडळीचं लक्ष ज्यावेळेस तो शिक्षण देत आहे त्याला ठाऊक आहे की हे अशक्य आहे. कारण जर मंडळीमध्ये काही घटक जर समाविष्ट होतात तर त्यातून निघणं फार कठीण होऊन जातं मंडळीला. आणि हा अनुभव पौलाला आहे. गलतीच्या मंडळीमध्ये अशी गोष्ट घडलेली होती की पौलानं मंडळीला फार सुंदर ऐक्याचं, एकमताचं डॉक्ट्रिन सिद्धांत शिकवले आणि तो तिथून जरा बाजूला काय झाला, त्याच्यामध्ये यरुशलेममधून काही खोटे बंधू आले आणि ते मंडळीमध्ये घुसले आणि त्यांनी मंडळीला अयोग्य शिक्षण दिलं आणि मंडळी त्याच्यामध्ये पडली आणि मंडळी सुनता करू लागली. आणि मग पॉल त्यांना ताडण्या करून पुन्हा एकदा कृपेच्या सुवार्तेकडे घेऊन येतो. म्हणजे हे आपण पाहिलं, याचं शिक्षण घेताना पॉलला पण हे ठाऊक आहे. म्हणून पॉल या ठिकाणी मंडळीला फिलिप्पीच्या काय म्हणत आहे की हे फिलिप्पीची मंडळी, आता तुम्ही ऐक्यानं, प्रीतीनं, सांत्वनामध्ये, आत्म्याच्या भागीपणामध्ये, कळवळ्यामध्ये, करुणामध्ये तुम्ही असणार हे गरजेचं आहे. तुम्ही समचित्त व्हावं हेही गरजेचं आहे. पण तुम्हामध्ये, तुमच्या चित्तवृत्तीमध्ये काही तट पाडण्याचे, पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे असं तो शिक्षण देत आहे. आणि मग तो खाली येऊन 5व्या वचनात म्हणतो डन, एक काम करा, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. आजचा हा संदेश आपण पुढे घेऊन जात असताना या 3 वचनाकडे पाहत असताना मला आज तुम्हाला एका गोष्टीकडे घेऊन जायचं आहे की आज जर तुम्ही पाहिलं की ख्रिस्ती विश्वासामध्ये पण असे काही घटक आहेत ज्यावेळेस ती संदेश देत असतात त्यावेळेस ते असं म्हणत असतात की प्रभू तुम्हाला शांती प्रदान करतो,
प्रभू तुम्हाला प्रीती प्रदान करतो, प्रभू तुम्हाला सामर्थ्य प्रदान करतो आणि त्याच्याकडे तुम्ही पहा. काही शिक्षण असं पण आहे की ते तुम्हाला वैयक्तिक, सामाजिक, आध्यात्मिक तुमचा विकास करण्यासाठी किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अधिक पुढे कसं जाल याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस करण्यासाठी तुम्हाला एनकरेज करण्यात येतं. तुम्हाला सांगण्यात येते की तुम्ही मंडळीत या, तुमचा विकास होईल. म्हणजे विकास इन द सेन्स तुमचं चांगलं होईल, तुमचं बरं होईल असं शिक्षण देण्यात येत असतं. आणि लोक त्या शिक्षणाकडे आकर्षित होतात, त्या शिक्षणाकडे जात असतात. कारण या जगात जगत असताना जर काय आवश्यक आहे तर मनुष्याला काय गरजेचं आहे? दैहिक दृष्टिकोनातून विकास, दैहिक दृष्टिकोनातून चांगलं विकास. म्हटल्यावर तुम्हाला ते आठवलं का मागच्या वर्षीची भाषणं? विकास आठवलं का भाषण? मागच्या वर्षी बघा त्याच्या अगोदर विकास करूंगा असं काय काय म्हणतात बघा भाषणाला, विकास होने वाला है. आणि मग त्याच्यावर किती मीम्स निघालेले होते. तर विकास म्हणजे काय? मनुष्याला वृद्धी हवी आहे. समजा मनुष्याला धनाची वृद्धी हवी आहे, मनुष्याला सामाजिक वृद्धी हवी आहे, मनुष्याला आध्यात्मिक विकास पण हवा. म्हणजे त्याला त्याचं लक्ष, त्याचं आकर्षण या गोष्टींकडेच आहे. तर आज मला तुम्हाला ना या गोष्टीकडे घेऊन जायचं आहे की जर समजा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शांती हवी आहे, प्रीती हवी आहे, सामर्थ्य वचनाचं हवं आहे, आणि जर समजा तुम्हाला आध्यात्मिक, जगिक जे मंडळीमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला असं पाहिजे की आमचा विकास व्हायला पाहिजे, तर ना एक गोष्ट आहे मला तुम्हाला सांगू दे. ती गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. कदाचित मी साऊंड तुम्हाला असं करेन की आज बाळक साहेब विकास होण्याच्या गोष्टी करायला, म्हणजे सामाजिक, आर्थिक, पैसा भी बढ़ेगा आज, फास्ट पैसा भी बढ़ने का बोल रहे हैं, काहीतरी म्हणजे आज भारी दिसतंय. म्हणजे तुमचा पैसा पण वाढणार आहे, आरोग्य पण मिळणार आहे. अरे काय बात आहे. आज काय आमचा पास्टर बरोबर शिकवतोय का आम्हाला? काय चाललाय कॅरिझमाकडे जरा इकडे टर्न मारत. काय आज आमचं पास्टर आम्हाला शिकवतोय, आमचं पाळक आता मला काय शिकवत आहे की तुम्हाला विकास पण करून घ्यायचा आहे. तुम्हाला आज मला तुम्हाला हे सांगायचं की तुमचं लक्ष मला एका अशा गोष्टीकडं चित्रित करायचं किंवा अशा गोष्टीकडे घेऊन जायचं आहे की जी गोष्ट पॉल या ठिकाणी इफिसच्या फिलिप्पीच्या मंडळीला सांगत आहे की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. म्हणजे काय, कोणती चित्तवृत्ती आहे ती, त्याच्याकडे मला तुम्हाला न्यायचं आहे. आणि आज या शिक्षणामधून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी आत्मसात करू शकतो, कोणत्या गोष्टी पाहू शकतो, त्याकडे आपण अवलोकन करूया. सर्वात पहिले सुरुवात करत असताना येशू ख्रिस्तासाठी त्याचे अधिकार, त्याची सत्ता, ज्या ठिकाणी तो होता, म्हणजे जर तुम्ही बघितलं वचनामध्ये तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ आहे हे त्यानं मांडलं नाही. म्हणजे खुद्द देवाचं स्वरूप असूनही देव म्हणून त्यानं मांडलं नाही. म्हणजे त्यानं त्याचा जो अधिकार आहे, त्याची जी सत्ता आहे स्वर्गामध्ये, हे सगळं बाजूला ठेवलं आणि मग तो या पृथ्वीवर मानव देह धारण करून आला. तुम्हाला मला सांगू दे किंवा हा प्रश्न विचारू दे की याच्या मागे उद्देश काय होता बरं? की त्याची सर्व अधिकार, त्याची सत्ता, कदाचित जर तुम्हाला पिक्चरायझेशन जर करायचं असेल तर मला तुम्हाला सांगू दे की एक पिक्चरायझेशन असं आहे की प्रगटीकरण आपण शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये राजासन दाखवलेलं आहे आणि सगळं काही चालू आहे ते राजासनाच्या इर्द गिर्द चालू आहे. आणि मग राजासनाच्या मधून एक वध करण्यात आलेला होता असा कोकरा बाहेर येतो असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा राजस्थानाच्या मधून तो कोकरा बाहेर येतो आणि कोण ती गुंडाळी फोडण्यास समर्थ आहे, आणि मग योहान रडू लागतो. आणि अशा मध्ये जो दाविदाचा अंकुर, यहुदाचा सिंह त्याला म्हटलेला आहे, तो येतो आणि तो त्याच्या हातातून ती गुंडाळी घेतो आणि मग शिक्का पायला फोडतो. आणि आपण हे मागच्या वेळेस पाहिलं प्रगटीकरण शिकत असताना. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सृष्टी स्थापने अगोदर पासून प्रभू येशू ख्रिस्त या संदर्भात म्हणतो की जे माझं गौरव तुझकडे आहे ते तू मला देणार आहेस असं पित्याला तो सांगत आहे. तर हा गौरवामध्ये वसणारा प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्याला चित्रित करायचा आहे की तो त्याच्या राजासनावर बसलेला आहे आणि तो त्याचा स्वतःचा मुकुट काढतो, स्वतःचे कपडे काढतो आणि मग जो देव तो मानव देह धारण करतो आणि या पृथ्वीवर येतो. आणि मग आपण पुढे पाहतो आणि तो मरण पत्करतो. आणि मरण ही कसलं तर वधस्तंभाचं क्रूर मरण पत्करतो. तर हे त्यानं का केलेलं असेल बरं असं तुम्हाला वाटतं?
काय काय त्याची आवश्यकता असेल किंवा काय गरज असेल की त्याने हे करावं? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं त्याने हे का केलेलं असेल? एनीवन? मनुष्यासाठी शांत करण्यासाठी. कुणाबद्दल राग आहे तो शांत करण्यासाठी? पापी मनुष्याबद्दल. अजून तुम्हाला काही सांगता येईल? बरोबर बोलताय तुम्ही की मनुष्याच्या पापासाठी, देवाचा क्रोध शमवण्यासाठी. अजून व्हॉट डू थिंक? ह्याच्याहून काहीतरी निराळा अजून एक कारण असू शकतं का? मनुष्यावरचं प्रेम. बरोबर. इफिस्करास पत्रात म्हणतो की त्यानं जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि त्यासाठी आपला प्राण दिला. मंडळीवर असणारी प्रीतीस्तव तो मेलेला आहे. बरोबर. त्याने सगळा त्याचा सगळा जो काही गौरव आहे, त्याचा जो मुकुट आहे, त्याचा जो सगळं मी म्हणत चित्रित बरं का. तुम्ही म्हणाल की असं काढलं का, मुकुट काढला वगैरे असं म्हणजे चित्रित करत आहे की तुम्हाला आधी चांगलं समजावं की नेमकं घडलं काय आहे. व्हॉट डू थिंक? अजून काय? देवबापाला सॅटिस्फाय करायला. बरं. पित्याला सॅटिस्फाय करायला, पिता संतुष्ट व्हायला पाहिजे म्हणून. ओके. अजून काही? हो, ह्याच्यामध्ये ना आता जो वाचलेला शास्त्र आहे त्याच्यामध्ये त्याचा आन्सर आहे. पहा बरं, वाचा बरं सगळ्यांनी. कोण वाचेल मोठ्यानं? संपूर्ण वाचा बरं तो शास्त्र भाग आज वाचलेला. वचन 8 पूर्ण वाचा बरं. वचन 8 वाचेल का कोण? आज्ञापालन करून नेम केलं. हा, कुणाचं आज्ञापालन? पित्याचं. म्हणजे त्याची इच्छा काय आहे की मी माझ्या पित्याचं काय करावं? आज्ञापालन करावं. माझ्या पित्याची इच्छा मी पूर्ण करावी. माझ्या पित्याची इच्छा काय? ती माझ्या जीवनामधून पूर्ण व्हावी. इथपर्यंत आज्ञापालन करायचं. आज्ञापालन कुठेपर्यंत करायचंय? माझ्या पित्याची इच्छा पूर्ण व्हावी. काल आपल्या कॉटेज फ्रेंडमध्ये आपण असताना आपण संदेश ऐकला. बरोबर आहे. पित्याची इच्छा, पिता कोण आहे समजणं आवश्यक आहे. आपण आपल्या कॉटेज फ्रेंडमध्ये पाहिलं की जो कोणी पित्याची इच्छा किंवा त्याचे संकल्प समजतो त्याला माहित आहे की मी पित्याला अप्रोच कसा करावा, कधी करावा, माझ्या पित्याची इच्छा काय हे त्याला समजतं. पण ज्यावेळेस आपण ही 3 वचनं वाचतो, 5, 6, 7 बघा या ठिकाणी पुन्हा एकदा वाचतो. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ आहे. त्यानं मांडलं नाही तर त्याने स्वतःला रिक्त केलं. म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. इथपर्यंत आज्ञापालन केले. स्वर्गातून खाली उतरण्याचं एकमेव कारण पित्याची इच्छा त्याच मध्ये पूर्ण करणं. म्हणजे स्वर्गामधून पृथ्वीवर येणं, मनुष्य देह धारण करणं, मरण सोसणं, वधस्तंभावर जाऊन स्वतःला अर्पण करणं, याच्या मागे जर कोणती गोष्ट आहे तर पित्याची इच्छा आपल्यामध्ये पूर्ण करणं. आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्या एक्स्ट्रीम लेवलला गेला तुम्ही समजला? त्याला मरण आणि तेही वधस्तंभाचं क्रूर मरण. आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं इन्क्लूड येतं. काय येतं? आज्ञापालन करणं, देवाचा क्रोध स्वतःवर घेणं. कधी येतं? कारण त्याची इच्छा आहे ती. कारण मनुष्य हा केपेबल नाहीये, त्यानं मंडळीसाठी मरावं, त्याची इच्छा आहे. आणि आपण पाहतो योहानाचं सुवर्तमान 6वा अध्याय आणि 38वा वचन त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वर्गातून खाली येण्याचं मी का आलेलो आहे येशू म्हणतो. माझी स्वतःची इच्छा पूर्ण करायला नव्हे तर ज्याने मला पाठवलेलं आहे त्याची इच्छा पूर्ण कराव्यास मी आलेलो. म्हणजे माझी इच्छा म्हणून नव्हे तर मी त्याची इच्छा पूर्ण कराव्यास आलेलो आहे. आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वधस्तंभावर जाऊन मरण्यासही तयार आहे. आज जसं मी इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं की आम्हाला प्रीती हवी आहे, आम्हाला शांती हवी आहे,
आम्हाला आनंद हवा आहे, आम्हाला समृद्धी हवी आहे. मग आम्हाला ती सामाजिक रीतीनं पण असणारी पण हवी आहे. आम्ही कसं समृद्ध होऊ या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत आहोत. आमचा दृष्टिकोन जग आणि जगामध्ये आहे. आणि या ठिकाणी जे अतिउच्च उदाहरण तुमच्या समोर पवित्र शास्त्र ठेवत आहे ते खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. म्हणून पॉल काय म्हणतो, तुम्ही सगळे समचित्त असा, एकचित्त असा, तुमचं सगळं साम्य असावं, एका विश्वासामध्ये पुढे जाणारे असा. आणि तो म्हणतो या गोष्टींमध्ये तुमच्यामध्ये तट येतील, फुटी येतील. तो म्हणतो ठीक आहे यार, सगळं बाजूला राहू दे. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. अहो ती चित्तवृत्ती काय होती हो? तो देवाच्या स्वरूपाचा असून त्यामध्ये लाभ आहे हे त्यानं मानलं नाही, त्यानं स्वतःला रिक्त केलं. म्हणजे त्याचा दृष्टिकोन एकमेव आहे आणि तो म्हणजे पित्याची इच्छा त्याच मध्ये पूर्ण व्हावी. त्यानं तुमच्या आणि माझ्या समोर एक एक्स्ट्रीम उदाहरण ठेवलेलं आहे. अतिउच्च उदाहरण आहे ते. आणि त्या अतिउच्च उदाहरणाकडे मंडळीनं पाहावं ही त्याची इच्छा आहे. की तुम्ही आणि मी त्या उदाहरणाकडे, म्हणजे आज जगामध्ये जगत असणारी उदाहरणं काय आहेत की जर समजा कुणाला सांगितलं समोर येऊन साक्ष द्या, समोर येऊन साक्ष, मेरा ऐसा हो रहा था, मेरा वैसा हो रहा था, आज मुझको ये मिल गया. बहुत अच्छा, मग ह्याला हे मिळालंय म्हणजे मला पण मिळालं. मग मी पण समोर येतो आणि मी पण कबुली देतो, मी पण गोष्टी, कारण का मला समृद्ध व्हायचंय, मला मोठं व्हायचंय, मला फायनान्शियली, मला मानसिक, मला घरामध्ये असणारे यश दूर व्हायचे. नाही का मध्ये टीव्हीवर ते ऍड आहे, मैं पहले परेशान था, अभी मैं अच्छा हो गया, मैंने जब से ये प्रोडक्ट यूज किया है बहुत अच्छा हो रहा है. आणि लोकांना त्याची सवय झालेली आहे, लोक आकर्षित होत, त्याला अनुभव आलाय ना, मग मला पण यायला पाहिजे. जर आपण पवित्र शास्त्रात बघितलं तर संत पॉल फिलिप्पीच्या लोकांच्या समोर जे उदाहरण ठेवत आहे ते कोणत्याही मनुष्याचं नव्हे. जर ते उदाहरण जे आहे ते एकमेव प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे. आणि त्याविषयी असं म्हटलेलं आहे की तो देव असता, त्यानं मनुष्य रूप धारण केलं आणि त्यानं वधस्तंभाचं मरण स्वीकारलं, इथपर्यंत आज्ञापालन केलं. Did you get that? कुठलं उदाहरण आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. आणि तिथपर्यंत आज्ञापालन करणं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये? तो असं म्हणतो, तुम्हाला मी सांगतो स्वर्गातून खाली येण्याचं माझं एकमेव कारण काय आहे की मी माझी स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलेलो नाही, मी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करायला आलोय. येशूने स्वतःचे अधिकार असतानाही पित्याच्या इच्छेला सर्वोच्च स्थान दिलं. म्हणजे सर्वोच्च अधिकार त्याच्याकडे आहेत, किंचितसा कमी नाहीये. आपण तुम्ही 8व्या प्रगटीकरणाच्या ग्रंथामध्ये आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आपण 6वा अध्याय बघितला प्रगटीकरणाचा, की राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या हातामध्ये गुंडाळी आहे, पाटपोट लिहिलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर 7 शिक्के आहेत आणि मग 24 वडील, 4 प्राणी, स्वर्गातील देवदूत जे आहेत आणि त्या ठिकाणी योहान आहे. आणि ती जी गुंडाळी आहे ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्या गुंडाळीवरील शिक्के फोडण्यास कोण समर्थ आहे, कोण समर्थ आहे, कोण समर्थ आहे? आणि योहान रडू लागतो. योहान दिसते की कोणच नाहीये आणि योहान रडत आहे. एक वडील उभा राहतो म्हणतात, काय रडतोस? एक जण आहे, यहूदाचा सिंह, दाविदाचा अंकुर. आणि मग तो उठतो, तो जातो आणि तो अजिबात तिथं असं नाही म्हणत, बरं का ऐ पित्या, मी ते तुझ्या हातामध्ये ते घेऊ शकतो काय? मला ते देशील का? मी रिक्वेस्ट करतो तुला, मला दे, मी शिक्के फोडतो. नाही, शास्त्र असं म्हणतं की जो अधिकार आहे तो तसा त्याचा आहे. तो जातो, त्याच्या हातातून ती गुंडाळी घेतो आणि शिक्के फोडू लागतो. किंचितसा कमी नाहीये, सर्व अधिकार त्याचे आहेत. सृष्टीच्या स्थापनेपासून तो त्याचबरोबर आहे. आणि म्हणून योहानाचं सुवर्तमान 1 अध्याय 1 वचन आपल्याला म्हणतं, प्रारंभी शब्द, शब्द देवासह, शब्द देव. 14 वचन शब्द देही झाला, त्या नावामध्ये वस्ती केली. 14 वचन अहो सर्व अधिकार त्याचे.
पण त्यानं या पृथ्वीवर असताना, स्वतःचे सर्व अधिकार असताना, त्याने पित्याची इच्छेला सर्वोच्च स्थान दिलं. त्याचं जीवन आणि त्याच्या जीवनातील प्रत्येक कृती ही देवाचा उद्देश परिपूर्ण करण्यासाठी होती. त्यानं स्वतःची इच्छा, स्वतःचे संकल्प, स्वतःच्या योजना पुढे आणण्यासाठी नव्हे बरं का. इट इज ओनली की मी त्या देवाचं, माझ्या पित्याचं गौरव कसं करावं. आणि म्हणून फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय आणि जी आपण वाचलेली 6 पासूनची वचनं आहेत, त्यामुळे तो असं म्हणतो बघा पॉल, तो देवाच्या स्वरूपाचा असून देवासमान असणे हा लाभ आहे, त्यानं मांडलं नाही. त्याने स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, तेही वधस्तंभावरचे मरण सोसलं. येथपर्यंत आज्ञापालन त्यानं केलं. अहो तो आज्ञाधारक राहिला. पित्याची इच्छा त्यानं स्वतःमध्ये पूर्ण केली. येण्याचा एकमेव इच्छा विषय तोच आहे. लूका वर्तमान 22 अध्याय 42 वचन. आपण दरवेळेस हे वचन ना गुड फ्रायडेच्या दिवशी ऐकत असतो. तो म्हणतो की हे पित्या, तुझी जर इच्छा असेल तर हा प्याला आमच्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. त्या प्याला काय आहे बरं? त्या प्यालामध्ये देवाचा पूर्णपणे असणारा क्रोध आहे, जो मानव जातीसाठी त्यानं टाकलेला आहे. तो म्हणतो की फार कठीण आहे तो प्याला घेणं. अरे कुणाला शक्य आहे तो प्याला घेणं? कारण यशया 53 मध्ये लिहिलेलं आहे की तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत होते, त्याची निंदा करत होते. आणि मग वचनात आम्ही त्याला मानलं नाही. अहो तो प्याला देवाच्या क्रोधानं भरलेल्या मनुष्याच्या पातकावर, आणि तो त्यानं स्वतःनं घेतला. का बरं? इच्छा काय त्याची? प्रभू फार कठीण आहे ही गोष्ट, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे व्हावं. त्यानं पित्याच्या इच्छेला पूर्णपणे प्राधान्य दिलं. अत्यंत वेदना, अत्यंत त्रास, कठीण गोष्टी या सर्व असताना त्यानं जर कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे तर तो केवळ आणि केवळ पित्याने पित्याची इच्छा आपल्याला दिसते. त्याने दुःख, त्रास हे सर्व असताना त्यानं वधस्तंभावर जाऊन जे बलिदान आहे ते बलिदान त्यानं केलं. इथपर्यंत त्यानं आज्ञापालन केलं. इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 8 आणि 9 तुम्हाला जर मिळालं तर कृपा करून वाचा. इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय वचन 8 आणि 9. प्रियांनो, एवढ्या वेदना, एवढा त्रास, एवढं दुःख या सर्व परिस्थितीतून जात आहे, पण आज्ञा पालन शेवटपर्यंत करत आहे. आणि ज्या वेळेस तो शेवटपर्यंत आज्ञा पालन करत आहे, त्या आज्ञा पालनाचा परिणाम त्याला काय मिळालेला आहे? देवानं मनुष्याला तारलं आणि त्याला गौरवित केलं ख्रिस्ताला. वाह! आज्ञा पालनाचा परिणाम. कोण होता तो? देवाच्या स्वरूपाचा असून देवा समान असणं हा लाभ आहे, त्यानं मानलं नाही, त्यानं स्वतःला रिक्त केलं. किती जबरदस्त गोष्ट आहे प्रियांनो. इच्छा काय आहे? की माझ्या पित्याची इच्छा मजमध्ये पूर्ण व्हावी. पित्याची इच्छा मजमध्ये पूर्ण व्हावी. उद्देश काय आहे? की पित्याची इच्छा ज्यावेळेस मजमध्ये पूर्ण होते, मनुष्याचं तारण आहे आणि माझं गौरव आहे, तो पित्याला म्हणतो, हे पित्या, आता माझी गौरव होण्याची वेळ आली आहे. गौरव होण्याची वेळ कुठली आहे बरं? की जे माझं गौरव पहिल्यापासून होतं ते तू मला देणार आहेस. का? तर तुझी इच्छा मी या पृथ्वीवर पूर्ण केली आहे. का बरं? हे कसं शक्य आहे? प्रियांनो, त्याला त्याच्या पित्याची इच्छा माहित आहे. ज्यावेळेस पित्याची इच्छा ठाऊक आहे, या जगात जगत असताना एकमेव उद्देश काय उरतो? की मी माझ्या पित्याची इच्छा कशी पूर्ण करावी. कारण जेव्हा आपण 2रा अध्याय सुरू केला आणि पॉल जे शिक्षण मंडळीला देत आहे की तुम्ही सगळे एक चित्त असा, एक मतानं असा,
तुमच्यामध्ये प्रीती असावी, तुमच्यामध्ये सांत्वन असावं, तुमच्यामध्ये भागीपण असावं, तुमच्यामध्ये कळवळ असावा. ज्या वेळेस तुम्ही असं आहात, तुम्ही एक चित्तानं पुढे जाणार आहेत. ह्याच्यामध्ये अजिबात हेवे दावे नसतील. हे तुझं असं का, हे माझं असं का. तुम्ही सदैव दुसऱ्याचा विचार करणारे व्हाल. आणि तो मंडळीच्या या प्रीतीबद्दल सांगत असताना तो सरळ सरळ म्हणतो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती. त्यानो त्यांची चित्तवृत्ती ही एकच होती की मी माझ्या पित्याचं गौरव करावं, त्याची इच्छा पूर्णतेस न्यावी. जर ते विरोधाभासक असते तर त्यांनी एकमेकाचं गौरव कधी केलं नसतं. ह्याचा गौरव मला काय करायचं आणि माझं गौरव मला काय करायचं. जर तुम्ही बघितलं पवित्र आत्म्या देण्याचं कारण जे आहे, तर पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानात म्हणतो, तो येईल आणि तो स्वतःच गौरव करणार नाही, तर तो माझं गौरव करेल. जे जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल. आणि पवित्र आत्मा येऊन पवित्र आत्म्यानं गौरव खुणाचं केलं तर ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं. तो स्वतःच्या मनचं काही सांगणार नाही असं तो म्हणाला. कारण एक चित्त, समविचारी, समधोरण जे आहे ते एकमेकामधूनच आहे. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रार्थना करतो तर त्यावेळेस तो तशीच प्रार्थना करतो, हे पित्या, तू माझमध्ये आणि मी तुझ मध्ये आहोत. आणि जसे आपण एकमेकामध्ये आहोत तसे जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांनीही तसेच असावे अशी मी तुला प्रार्थना करतो. किती जबरदस्त आहे. प्रियांनो, ज्यावेळेस बंधुगण एकत्र मिळतात, विश्वासणारे ज्यावेळेस एकत्र येतात, त्यांच्यामध्ये विसंगता नसावी. समचित्ती एका विश्वासा आधारे एकत्रित येणारे लोक असावे. आम्हाला काही पटत नाही, आम्ही तासच बसणार आहे, ही माझी खुर्ची ती त्याची खुर्ची, यासाठी मंडळी नाही आहे. मंडळी ही ज्या वेळेस एकत्रित येते, स्वतःची इच्छा, स्वगौरव, मी किती शहाणा आहे हे दर्शवण्यासाठी नाही, तर ती एकत्रित येते की त्यांनी एकत्रित येऊन एकमेकाचे भागीपण करावं, एकमेकाचं ओझ घ्यावं. आणि म्हणून पॉल मंडळीला अतिशय क्लिअरली ती गोष्ट सांगतो. सी, इब्री लोकासपत्र काय म्हणतं, जे मी तुम्हाला काढायला सांगितलं. कोणीतरी वाचा 5 अध्याय 8 आणि 9. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा तुम्ही पाहिलं, तो पुत्र असूनही त्यानं काय केलं, त्यानं दुःख भोगलं. आणि इथपर्यंत त्यानं काय केलं, आज्ञा पालन केलं. बरं पुढं, आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुगांच्या तारणाचा करता झाला. तुम्ही बघितलं तर तसा तो झालेला आहे, तसे जो कोणी त्याच्या आज्ञेत राहतो त्यांचा तो तारणारा झालेला आहे. नॉट फॉर एव्हरीवन. मी पुन्हा एकदा सांगत होते, दरवेळेस मी सांगत असतो की अनेकांना वाटतं तारणारा सगळ्यांचा आहे. नाही, जे त्याचे आज्ञांकित होतात. जसा तो पित्याचा आज्ञांकित झाला तसे जे कोणी त्याचे आज्ञांकित होतात. आताच मी तुम्हाला सांगितलं की पवित्र आत्मा देण्यामागं उद्देश काय, की त्यानं यावं आणि त्याचं गौरव करावं. मनचं न सांगता जे जे काही त्याच्याविषयी आहे ते त्यानं घेऊन सांगावं. म्हणून देवाच्या आत्म्याचं आगमन झालं. आणि देवाचा आत्मा येऊन काय करतो, त्यांना ख्रिस्ताकडे नेतो आणि त्याचे आज्ञांकित मुलं बनवतो. आणि जे कोणी प्रभूचे आज्ञांकित मुलं आहेत त्यांच्या तारणा संदर्भात तो बोलत आहे. त्यांचं तारणारा तो झाला. नॉट फॉर एव्हरीवन. म्हणून मंडळीने हे लक्षात ठेवावं की नक्की आपलं एकत्रित येणं, समचित्ती असणं, याच्यामध्ये आपण गौरव कुणाचं करत आहे, आपण काय प्रोड्यूस करत आहे. ख्रिस्तानं आज्ञांकित होऊन नेमकं काय केलेलं आहे. आज्ञांकित झाल्यानंतर देवानं ज्यावेळेस या आज्ञांकित त्याच्या पुत्राकडे पाहिलं तेव्हा परमेश्वर पित्यानं त्याला काय प्रदान केलं. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 9, 10 आणि 11 ह्याच्यामध्ये किती सुंदर लिहिलेलं आहे त्याच्याविषयी. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 9, 10 आणि 11. यामुळे म्हणजे का, 8 वचनापर्यंत बघा. तो काय म्हणत आहे की म्हणून त्याने स्वतःला अर्पण केलं. यामुळे काय झालं, यामुळे असं झालं, देवाने त्याला फार उंच केलं. कारण तो आज्ञांकित झाला आणि पित्याची इच्छा त्यानं पूर्णतेस नेली. त्याचं एकमेव धोरण होतं की माझ्या पित्याचं गौरव व्हावं, त्याची इच्छा पूर्ण करण्यास मी या पृथ्वीवर आलेलो आहे.
आणि ख्रिस्त या पृथ्वीवर येण्याचं हेच एकमेव कारण होतं की पित्यानं त्याला जे सांगितलेलं आहे, जे योजलेली आहे, पित्याची जी योजना आहे ती त्याच्यामध्ये पूर्ण व्हावी, आणि म्हणून तो आला. यामुळे काय झालं, देवानं त्याला फारच उंच केलं. ज्यावेळेस देवानं त्याला उंच केलं आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. कोण केलं पूर्ण? त्यानं पूर्ण केली त्याची इच्छा. देवाने त्याला उंच केलं, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिलं, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. हे कबूल करणं कशामुळे झालं? कारण त्यानं देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिलं. त्याच्या या जगामध्ये येण्याचा, वधस्तंभावर जाण्याचा, मरण्याचा एकमात्र उद्देश पित्याची इच्छा त्याचमध्ये पूर्ण व्हावी, आणि त्यासाठीच तो आला. परिणाम काय झाला? पित्यानं त्याला फारच उंच केलं, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिलं. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली जे काही आहे ते येशूच्या नावानं गुडघे टेकले जावे आणि पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असं कबूल करावं. त्यानं आज्ञांकित होऊन आणि आज्ञांकित झाल्यानंतर घडलेल्या ह्या गोष्टी आहेत. पित्यानं त्याला ह्या गोष्टी प्रदान केल्या. प्रियानो, येशूच्या आज्ञाधारकतेमुळे, आज्ञांकितपणामुळे संपूर्ण मानव जातीसाठी तारणाची योजना तयार झाली. नुसतं त्याच्या आज्ञांकितपणामुळे, त्याचं ओबिडियन्स, आज्ञापालन, जसा तो पित्याच्या आज्ञा पालनामध्ये होता आणि देवानं त्याला उंच केलं आणि विजयाचे प्रतीक म्हणून जगभरात ते दिसून आलं की हाच तारणारा, याच्या नावामध्येच गुडघा टेकला जाईल, याच्या नावामध्येच तारण असेल. कारण का? हाच आज्ञांकित, दुसरा तिसरा कोणी नाही. ज्या वेळेस आपण त्याचे विश्वासणारे म्हणून इथे एकत्रित जमतो, आज जर आपल्याला कोणी म्हणालं तुम्ही कोण येशूचे, तर आपण म्हणतो की आम्ही प्रभूचे शिष्य, आम्ही प्रभूचे अनुयायी, आम्ही प्रभूच्या मागे असणारे, प्रभूच्या नावात एकत्र येणारे. हो हो हो, तुमचं नाव काय? आम्ही ख्रिस्ती, कारण आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे. किती सुंदर आहे. आपण ज्यावेळेस आता हे चित्र उभं करतो, येशू ख्रिस्त कोण बरं? अहो, देवपित्याचा एकुलता एक पुत्र. वाव! पण तो का आला बरं? अहो, देवपित्याचा एकुलता एक पुत्र देवपित्याची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी आला. अहो, हे कुठे लिहिलेलं आहे? अहो, आम्ही फिलिप्पियरास पत्राचा अभ्यास करत आहे ना, 2 अध्याय 5 पासून पुढे, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्यामध्ये असो. तो देवाच्या स्वरूपाचा असून हे देवासमान असणे लाभ आहे त्यांना मानलं नाही, तर त्यांना मनुष्य रूप धारण केलं आणि मग वधस्तंभावरचं मरण त्यानं सोसलं आणि इथपर्यंत त्यांना आज्ञापालन केलं. आम्ही ते पाहिलेलं आहे. देवानं त्याला उंच केलं, सर्व नावाहून श्रेष्ठ नाव दिलं. अहो, तो आमचा प्रभू आहे. आणि मग त्यानं मानवाच्या तारणासाठी मार्ग मोकळा केला. तो जाण्या अगोदर म्हणाला, मी तुम्हाला एकटं नाही सोडणार, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तो येऊन तुम्हाला सत्यात घेऊन जाईल, माझं वचन सत्य आहे. तो स्वतःच्या मनचं काही सांगणार नाही, तर जे जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल. अहो, हे त्यानं केलेलं आहे. मग तुम्ही कोण? आम्ही तेच लोक आहोत जे आता त्याच्या वचनावर विश्वास ठेवत आहेत. वाव! आम्ही कोण? आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवणारे. मग नाही का प्रेषितांच्या कृत्यामध्ये ख्रिस्ती हे नाव मिळालं आम्हाला? मग आम्ही ख्रिस्ती ना? अच्छा, म्हणजे तुम्ही त्याचे अनुयायी आहात, तुम्ही ख्रिस्ती लोक आहात जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात ते. अरे हो, आम्ही तेच. मग जर आम्ही अनुयायी आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही स्वतःला ख्रिस्ती जर म्हणत आहोत, तर आमचं धोरण काय असावं बरं? त्यानं त्याची इच्छा पूर्ण केली जी पित्याची होती ती, तर आम्ही काय असावं? त्या सगळ्यात पहिला समजून घ्या, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो त्याच्या शिष्यांना. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं त्याच्या मागे येतात त्यांना तो काय म्हणतो? मत्याचं शुभवर्तमान 16 अध्याय 24 वचन. तो असं म्हणतो, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो, जो कोणी. आता जे तुम्ही आणि मी त्याच्या मागे जाणार आहे,
त्याच्यावर विश्वास ठेवणारे आपण म्हणतो. तो म्हणतो कोण आहेत ते लोक, जे कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने सगळ्यात पहिला स्वतःला नाकारावे. ख्रिस्ताने काय केलं? ही डिड द सेम. त्यानं काय केलेलं आठवत तुम्हाला? ही डिड द सेम. त्यानं स्वतःला नाकारलं. त्याचे सर्व अधिकार, त्याची सर्व सत्ता त्यानं बाजूला ठेवली आणि पित्याच्या इच्छेला सर्वोच्च स्थान दिलं. पित्याच्या इच्छेला सर्वोच्च स्थान दिलं. तुम्हाला माहित आहे बंधूंनो, या ठिकाणी सैतान हल्ला करतो. तुम्हाला आणि मला एवढं स्वार्थी बनवलेलं आहे की आपण आपल्या इच्छेच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच पाहत नाही. आपण जर काही गोष्ट विचार करायची जरी म्हणतो तर सगळ्यात पहिला जर विचार कोणते येतात तर ते फक्त स्वैराचाराचे आणि आपले स्वतःचे, स्वला केंद्रित. आणि ते एवढं स्वकेंद्रित असतं, ते एवढं स्वकेंद्रित असतं की आपण तिकडे आकर्षित होतो. स्वतःला नाकारावं, अरे आणि काय करावं, आणि आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावं. म्हणजे जे कोणी त्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याविषयी तो बोलत आहे. जे त्यानं केलेलं आहे तीच अपेक्षा आहे. प्रियानो, रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 1 वचन हे असंच शिक्षक तुम्हाला आणि मला देतं. 12:1 तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा आणि ही तुमची आध्यात्मिक सेवा. अरे आम्ही काय करावं? एका गाव खेड्यामध्ये मी गेलेलो होतो. अहवाची बाजू होती ती, आणि ह्या अहवाच्या बाजूला एका मंडळीमध्ये मी गेलो आणि त्या मंडळीमध्ये चर्च जे आहे, मंडळीचं जे वास्तूचा दरवाजा आहे तो फार छोटा होता आणि चर्च फार मोठं होतं. तर छोटा म्हणजे नेमका काय होता की तिथं जात असताना अराउंड 3 फुटाचा दरवाजा होता तो आत जाण्यासाठी. आणि आतमध्ये गेल्यावर खूप मोठं, म्हणजे लोक बसायला तिथे 100-200 असे लोक बसू शकतील असं. पण आत जाण्याचा जो रोड आहे तो 3 फुटाचा. म्हणजे जायचं जर असेल तर असं खाली वाकायचं आणि खाली वाकून हळूहळू हळूहळू हळू आत जायचं आणि आत गेल्यावर मग उभं राहायचं. मग मी तिथे जे पाळक आहे त्या पाळकांना विचारलं की पाळक साहेब असं का केलंय? तर ते म्हणाले की हे मुद्दाम केलेलं आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला भक्तीसाठी प्रभूचे यायचं आहे तर वाकून यायचं. तुमचा सर्व ताटपणा, तुमचा सर्व मीपणा हा बाहेर ठेवायचा. आणि जेव्हा तुम्ही भक्तीसाठी येता तुम्ही सगळ्यांनी वाकूनच यायला पाहिजे. नम्रपणा ही कृती त्यांनी ठेवलेली होती. आणि ते दरवेळेस त्यांच्या चर्चला तिथून समोर सांगायचे की प्रत्येक जण जे येतं ना असं वाकूनच या. तुमचा स्वतःचा जो काही अहमपणा असेल, मीपणा असेल, स्वार्थीपणा असेल, सगळा बाजूला ठेवा. अँड कम with kneeling down your own self. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मागे येणाऱ्या लोकांना असं म्हणतो, कोण माझ्या मागे येऊ इच्छितो त्यानं स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. तो पुढे असं म्हणतो की संत पौल म्हणतो आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. थोडंसं आपल्या प्रार्थनेचं अॅनालायझेशन करा बरं. मला ठाऊक नाही तुम्ही प्रार्थना वैयक्तिक कधी करता. प्रार्थनेला बसलं आपण चालू होतो. हे देवाप्पा तुझे आभार मानतो, तू आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांभाळलेला आहेस. इथंच स्वार्थीपणा आला, जिवंत ठेवलंस, बरं झालं मारलं नाहीस. या जगात राहायचंय मला, हो मला ह्या जगात राहणं फार आवडतंय, मी ह्या जगामध्ये सेटल आहे, चुकून मारू नकोस मला. आणि येऊ तर लवकर येऊच नकोस, कारण का मी इथं आनंदी आहे. अजिबात येऊ नको इथं, मेल्यानंतर बरं की स्वर्ग दे. आपल्या प्रार्थना बघा फार स्वकेंद्रित आहेत. आपण जर आपल्याविषयी विचार करतो आपल्या प्रार्थनेमध्ये मी माझं मला ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आपण म्हणत आहोत की आम्ही ख्रिस्ताचे आहोत. आपण ज्यावेळेस ख्रिस्ताकडे जात आहोत कोणत्या इच्छा कोणत्या अपेक्षा घेऊन जात आहोत? काय आपलं जीवन त्याच्या गौरवासाठी समर्पित आहे का याचा कधी विचार केलाय का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना
त्याचा एकमेव विचार होता की माझ्या पित्याची इच्छा. मला तुम्हाला विचारू दे, त्याचं नाव सर्व नावाहून श्रेष्ठ कुणी केलं बरं? अहो त्याच्या पित्यानं. प्रत्येक गुडघा हा प्रभू येशू हा ख्रिस्त आहे म्हणून टेकला जावा हे कुणी घोषित केलं बरं? त्याचा पिता. कुणी त्याला श्रेष्ठ बनवलं? त्याच्या पित्यानं. का बरं? कारण तो आज्ञांकित राहिला त्याच्या पित्याच्या. आज्ञांकित राहिला. त्याने हे दाखवून दिलं. प्रलोभनं होती का? बिलकुल होती. त्या समोर आली का? आली ना. म्हणून तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर कोणत्याही प्रकारची सबब ठेवू नाही शकत. अरे तू काय भाऊ देव होतास, तुला जमलं, आम्हाला नाही जमलं. कोणत्याही प्रकारची सबब नाहीये. तो त्या प्रत्येक गोष्टीतून पार गेलेला आहे आणि म्हणून तो म्हणतो जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्यानं स्वतःला नाकारा. कारण हे मुळात असणारं भ्रष्टतेचं पाप जे आहे ते आपल्याला स्वार्थीपणाकडे वारंवार घेऊन जातं. आणि म्हणून तो म्हणतो एक काम करा, तुम्ही आपली शरीर जी जिवंत आहेत ती पवित्र म्हणून देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. देहाच्या ज्या वासना आहेत समर्पित करून टाका. ह्याला सदैव कुजरा. काल आपल्या त्या कॉटेज प्रेयर मध्ये मी सांगितलं की इथं जे उपस्थित आहात, आता जात असताना मी तुम्हाला म्हणते इथं उपस्थित जे तुम्ही आहात, तुम्हाला तुमचा जो पिता आहे, तुमचा जो वडील आहे, त्या वडिलांकडे तुम्हाला अप्रोच कसा करायचा आहे हे जर ठाऊक नाहीये तर तुमचा प्रॉब्लेम आहे बरं का. तुम्ही लहानपणापासून तुमच्या वडिलांबरोबर आहात. आता जर समजा तुमच्या वडिलांना दारू पिणं तुमच्या वडिलांना आवडत नाही किंवा सिगरेट पिणं तुमच्या वडिलांना आवडत नाही, तर तुम्ही असं करणार का? सिगरेट घेणं म्हणजे आवडत नाही म्हणजे आवडत नसावीच बरं का कुठल्याही वडिलांना. आणि जर मुलगा जातो एक सिगरेट घेऊन, पप्पा घेणार का जरा, तुम्ही आणि मी दोन दोन कश मारूया, तुम्ही जरा प्या मी जरा पितो. पप्पा म्हणतील ओके ठीक आहे, काम कर, त्याला ठेव बाजूला, जरा इकडे आणि चार लावतील, कुदळतील, कुदळतील. पण तुमच्या वडिलांना जर माहित आहे की तुम्हाला माहिती तुमच्या वडिलांना काय आवश्यक आहे किंवा त्यांची इच्छा काय, त्यांच्या योजना काय आहे तुमच्याविषयी, तुम्ही योग्य प्रकारे अप्रोच करा. मी आता माझ्या वडिलांशी कधी बोलावं, त्यांची इच्छा काय आहे, त्यांची योजना काय आहे, हा जर मी विचार केला तर मला माझ्या वडिलांकडे जाण्यासाठी योग्य तो मार्ग मिळू शकतो. मला जर त्यांची इच्छा समजली तर त्या इच्छेनुसार जर मी वागलो तर मला कळत आहे की त्यांना नक्की काय हवं आहे, ते काय प्रदान करतील मला, हे मला नेमकं ठाऊक आहे. आणि ही गोष्ट मला समजणं आवश्यक आहे. म्हणून स्वतःची इच्छा, स्वतःचं नियोजन हे बाजूला ठेवून जो तो आहे ना, त्यानं केलेले जे निर्णय आहेत, त्यानं केलेल्या ज्या योजना आहेत, त्याच्या योजनेवर निर्भर राहणं, त्याच्या इच्छेंना प्राधान्य देणं हे आवश्यक आहे. म्हणून सगळ्यात पहिली जर मागणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसंदर्भात करतो तर ती ही आहे की तुम्ही आपली शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. म्हणजे देहाची इच्छा, देहाच्या वासना बाजूला ठेवा आणि जर प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यायचं आहे तर देवाची इच्छेला द्या. अहो किती सुंदर आहे. मग काय होईल बरं? ज्याच्या इच्छेला तुम्ही प्राधान्य देता त्याच्या इच्छेला अनुसरून तो तुम्हाला गोष्टी प्रदान करतो. आता तुम्ही कुणाच्या इच्छेला प्राधान्य देताय मला माहित आहे? जो सार्वभौम देव, सृष्टीचा निर्माण करता, ज्यानं तुमच्या आणि माझ्या तारणाची योजना बनवली, ज्यानं मरणावर विजय मिळवलेला आहे, जो स्वर्गी बसलेला आहे आणि जो असं म्हणत आहे की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, त्याची जी इच्छा आहे, त्याचे जे संकल्प आहेत, त्याला तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे. तर तुम्ही विचार करा, जेव्हा तो तुम्हाला गोष्टी प्रदान करेल तर तो कशा प्रदान करेल? इफिस्करास पत्रात असं लिहिलेलं आहे की तो त्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला ज्ञान, बुद्धी, चातुर्य असं देणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण कुठे अडकलोय? मला हे नाही मिळालं मग बरोबर नाही, मला हे नाही मिळालं मग बरोबर नाही. देवापा बघ ना, तुम्ही एवढी प्रार्थना केली, तू हे दिलंस का? देवापा मी अशी प्रार्थना केली, तू हे प्रोव्हाइड केलंस का? मी किती तुझ्याजवळ येतोय, तुम्हाला देत नाही जा.
आपण देहाच्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत आणि जो देव आहे तो सृष्टीचा निर्माण करता, सामर्थ्यानं भरलेला आणि तो त्या सिंहासनारूढ असणारा देव आहे. आणि जर तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला गौरवी जीवन जगण्याचा प्रयत्न करता आहो, तो त्याच्या इच्छेला अनुसरूनच तुम्हाला गोष्टी प्रदान करेल. पहा तो काय म्हणतो इफिस्करास पत्रामध्ये. इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन, 16व्या वचनापासून पुढे पॉल अशी प्रार्थना करतो, त्यानं आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. तुम्ही पाहिलं का, त्याच्या ऐश्वर्याच्या मानानं, नॉट अजून दुसऱ्या कुठल्या मानानं नाही बरं का. तुम्ही जे कदाचित समजा कॉर्पोरेटमध्ये कामाला जाता आणि इंटरव्ह्यूला जाता आणि इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्यासमोर बसता आणि तो तुम्हाला ना सगळं झाल्यावर एक विचारतो की मग काय पॅकेज किती घेणार तुम्ही, असं विचारा तुम्ही पॅकेज किती घेणार. मग तुम्ही म्हणाल की मला ना ते समजा मला 2 लाख इयरली पॅकेज आहे, 5 लाख इयरली पॅकेज आहे. तर मी अंदाज घेतला, मी म्हटलं की मला ना एक 6-7 लाख रुपये पॅकेज द्या. ओके, वर्षभराचा 7 लाख रुपये पॅकेज द्या अंदाज मी म्हणला. आणि ती कंपनी जी आहे ती कंपनी समजा भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. ओके, कॉर्पोरेटमध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि तुम्ही एका अशा कंपनीत काम करत होता समजा जी 5 लाख रुपये तुम्हाला वार्षिक पॅकेज देत होती आणि तुम्ही इतक्या मोठ्या कंपनीमध्ये गेलेला आहात आणि मग त्या कंपनी समोर म्हणता की ते किती पॅकेज पाहिजे तुम्हाला, तुम्ही म्हणता की एक काम करा आम्हाला 7 लाख रुपये द्या. पण तुम्ही हा विचार कधी करत नाही की ती कंपनी एवढी मोठी आहे की तुम्हाला 7 लाख रुपये पॅकेज देणं त्यांच्यासाठी अपमानास्पद आहे. म्हणजे एवढी मोठी कंपनी आहे आणि तुम्ही म्हणता की मला 7 लाख रुपये दिले बरं, पण ती कंपनी फार मोठी आहे. मग इनस्टेड जो इंटरव्ह्यू घेणार तर तुम्ही कसं म्हणणार माहितीये का, ॲज पर युअर कंपनी स्टँडर्ड्स, तुमच्या कंपनीच्या स्टँडर्ड नुसार तुम्ही द्या मला. तो राईट अप्रोच आहे. इन्स्टेड तुम्ही मागणं मला 7 लाख रुपये दिले तर बरं आहे आणि कंपनी स्टँडर्ड फार मोठे, तुमच्या कंपनीच्या स्टँडर्ड नुसार. आता तुम्ही इथं बघा, संत पॉल म्हणत आहे की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला द्या. आणि हे कधी होऊ शकेल, जसा प्रभू येशू ख्रिस्त आज्ञांकित राहिला त्याच्या पित्याची, त्याची इच्छा त्यानं पूर्णतेस नेली. किती जबरदस्त आहे, त्यानं त्याची इच्छा पूर्णतेस नेली आणि पूर्णतेस नेल्यावर नेमकं काय घडलं, अहो त्यानं त्याला अतिउच्च नाव दिलं, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिलं. आज जर तुम्ही आणि मी स्वतःचं नियोजन, स्वतःची इच्छा, स्वतःचा स्वार्थ जर बाजूला ठेवला आणि देवाच्या इच्छेला जर प्राधान्य दिलं तर प्रियांनो, तो ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे, त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला तो दान देईल. त्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न बनवेल. ख्रिस्ताचे अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे तो वास करेल. मग तुम्ही प्रीतीत मुळावलेले, पाय घातलेले असे व्हाल. समजणार नाही तिची रुंदी किती, लांबी किती, खोली किती, उंची किती. आणि हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्या शक्तिमान व्हाल. अहो, आज्ञांकित होण्याचा हा परिणाम बघितला. स्वतःची इच्छा, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा जो स्वैराचार आहे ना तो सगळा बाजूला ठेवा. नॉट गुड ॲट ऑल. ख्रिस्ताकडे पहा, ख्रिस्तानं काय केलं. ख्रिस्तानं त्याच्या पित्याची इच्छा पूर्णतेस नेली आणि आज तीच अपेक्षा तो आपल्याकडून करत आहे. आपले ध्येय, कुटुंबातील जबाबदाऱ्या, कामातील निर्णय घेण्यात अहो आपण सर्व स्वार्थी असतो. आपण आपल्या जीवनामध्ये काही ध्येय प्रस्थापित केलेले असतात, बनवलेले असतात. कुटुंबामध्ये काही जबाबदाऱ्या असतात, त्याही तुम्हाला करायच्या असतात. कामाविषयी काही निर्णय असतात, ते तुम्हाला घ्यायचे असतात. आणि हे सगळं करत असताना आपण काय करत असतो माहितीये का, आपण वारंवार आपली स्वार्थी इच्छा समोर आणत असतो.
माझं किती चांगलं होईल हा आपला एकमेव उद्देश असतो. देवाला काय आवडतं हे सगळं बाजूला ठेवत असतो आणि इच्छा काय असते, देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. आज्ञांकितपणा फार इम्पॉर्टंट आहे प्रियानो, आणि येशू ख्रिस्तानं ते तुम्हाला आणि मला दाखवून दिलेलं आहे आज्ञांकित पित्याच्या राहून. आता प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या लोकांना तो म्हणत आहे की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्यांना आत्मनिग्रह करावा, नकारावं स्वतःला, आपला वधस्तंभ घ्यावा आणि मला अनुसरावं. आज इथं बसलेल्या प्रत्येकाला मी एनकरेज करू इच्छितो की काय तुम्ही देवाच्या इच्छेला, त्याच्या योजनेला प्रथम प्राधान्य देत आहात? तुमची प्राथमिकता खरंच प्रभू येशू ख्रिस्त आहे? हो, सगळं जाऊ दे, कुटुंबातील निर्णय घेत असताना तुम्ही प्रभूला प्राधान्य देत आहात? स्वतःच्या जीवनासंदर्भात ज्यावेळेस कधी निर्णय घेता तुम्हाला असं वाटतं की आम्ही आमचे निर्णय घेण्यास सक्षम आहोत, ज्यावेळेस काही तुम्ही ते निर्णय घेता तुम्हाला खरंच वाटतं की तुम्ही देवाच्या इच्छेला अनुसरून निर्णय घेताय का स्वतःच्या स्वार्थी बुद्धीने निर्णय घेताय? जर तुम्ही अडचणी आणि आव्हानांमध्ये देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिलं, त्याचा परिणाम काय होईल हा बाजूला सारून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पित्याच्या योजनेंना प्राधान्य देतो, त्याच्या पदरी काय पडलं माहितीये काय जगामध्ये? वधस्तंभ. पित्याची इच्छा, त्याचे संकल्प यांना ज्यावेळेस त्यानं प्राधान्य दिलं, वधस्तंभ पडला, क्रूर मरण आलं त्याच्या लाईफमध्ये. पण प्रभूनं, त्याच्या पित्यानं त्याला उंच केलं. आपण जर आपली स्वार्थी मनोवृत्ती बाजूला ठेवली आणि आपल्या पित्याला, त्याच्या इच्छेला जर प्रथम प्राधान्य दिलं, तर लक्षात घ्या, जे संत पॉल इफिसच्या मंडळीला म्हणत आहे की तो आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान देईल की तुम्ही कसे व्हाल. तो म्हणतो की तुम्ही आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हाल. अंतर्यामी तुम्ही बलसंपन्न असाल, शक्ती संपादन कराल. आलेल्या प्रत्येक जे दुःख आहे, कष्ट आहे, संकट आहे, त्याला ज्यावेळेस तुम्ही सामोरे जाल, बलसंपन्न एवढे असाल की त्याला पुरेपूर तुम्ही काय कराल, तोंड देण्यासाठी सक्षम असाल. काही दिवसांअगोदर मी एका सुवार्तिका संदर्भात विचार करत होतो, जो काही वर्षांअगोदर आला. डेव्हिड लिव्हिंगस्टोन यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल की तुम्हाला समजलं असेल. फार मोठ्या आजारामध्ये ते मरण पावले, त्याच्यावर फार मोठं पुस्तक पण आहे, आणि ते रक्तसाक्षी झाले प्रभूच्या वचनासाठी. आणि ते ज्या कठीण प्रसंगामधून जात होते, कारण त्यांनी देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिलं. स्वतःच्या सर्व इच्छा, स्वतःचे सर्व जो काही मी म्हणणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना बाजूला सोडून त्यांनी देवाच्या इच्छेला प्राधान्य दिलं. परिणाम हा झाला की फार मोठ्या एका आजारामध्ये, कष्टामधून ते गेले आणि ते मरण पावले. शेवटल्या अक्षराला त्यांच्याविषयी असं म्हणतात की ज्यावेळेस ते खोकायचे तेव्हा त्यांच्या तोंडातून रक्त बाहेर पडायचं, आणि मग अशा कठीण प्रसंगामध्ये ते होते. आणि ज्यावेळेस कधी मी या देवबापाच्या महान लोकांसंदर्भात विचार करतो, प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करतो, तर एक गोष्ट मात्र नक्की समजते की या सर्व प्रवासामध्ये ज्यावेळेस ते अंतर्यामी बलसंपन्न होतात, त्यावेळेस त्या गोष्टी सहन करण्याची क्षमता पण त्यांच्यामध्ये येते. ते या देहाच्या गोष्टींना तुच्छ देखू लागतात, त्यांना कमी वाटू लागतात, कारण देवाचा आत्मा त्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये कार्य करत असतो. आणि प्रभूची फार अलौकिक कृपा आहे आपल्यावर. अंतर्यामी बलसंपन्न होणं याचा अर्थ म्हणजे ज्यावेळेस कधी ह्या त्रासातून, दुःखातून आणि कष्टातून लोक जातात, ओ आम्हाला किती त्रास होतो असं न बोलता,
त्या प्रवासामध्ये प्रभुदेवापण दिलेलं जे सामर्थ्य आहे त्याची आठवण करतात. 8वी प्रार्थना जी प्रभू येशू ख्रिस्त काही वेळांपूर्वीच मी कोट केलं, तो म्हणतो, हे प्रभू, तुझी इच्छा असेल तर हा प्याला मजपासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको. कारण ज्या प्रवासातून तो चाललेला आहे तो प्रवास कठीण आहे, खडतर आहे, पण याच्यामध्ये कृपा पुरवणंही देवबापाचं आहे. कारण आज्ञांकितपणाचं ते फळ आहे. जर तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या, कामातील निर्णय घेत असताना स्वार्थी इच्छा जर बाजूला ठेवल्या आणि देवाच्या इच्छेला जर प्रथम स्थान दिलं, मी तुम्हाला सांगतो की यू विल बी रिअली ब्लेसेड वन. तुमचं अस्तित्व ज्या कामामध्ये तुम्ही आहात त्या कामामध्ये असताना तुमच्या बॉसला कसं संतुष्ट करावं, तुमच्या बॉसला कशी मान मी असे हलवावे आणि म्हणावं, यस बॉस, यू आर राईट, तुम्ही जे करता ते बरोबर आहे, आणि मी तडजोड करावी देवबापासाठी. माझा पैसा वाढावा म्हणून मी जगाच्या गोष्टींबरोबर तडजोड करावी. आज्ञांकितपणा जो प्रभू संगती आहे तो न करता जगामध्ये जे गोष्टी चालू आहेत त्याला मी कसं प्राधान्य द्यावं, इकडे माझं लक्ष असावं. आणि मी तुम्हाला सांगू, फार तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फार शहाणे झालेले आहात, पण देवाच्या इच्छेला जर तुम्ही प्रथम स्थान देत नाही, कठीण प्रसंगामध्ये अशा धीर धरत नाही, तर फार मोठ्या अडचणींना तुम्ही सामोरे जाल. पण त्या उलट जर तुम्ही देवबापाच्या इच्छेला प्रथम स्थान दिलं, जर निर्णय घेत असताना प्रभूची इच्छा काय हे जर पडताळून बघितलं शास्त्रानुसार, तर मला तुम्हाला सांगू दे, प्रभू तुम्हाला अंतर्यामी बलसंपन्न केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या ऐश्वर्याप्रमाणे तो तुमच्याकडे पाहिजे, आणि त्याचं ऐश्वर्य हे काय सर्वसाधारण नाहीये, अनन्यसाधारण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तो तुमच्याकडे पाहिजे. त्यानं प्रार्थना, तुमचं शास्त्र मनन, पवित्र शास्त्राचं अध्ययन, यामध्ये आपलं मन एकदम स्थिर ठेवा. ह्याच्यामधून हलू देऊ नका, एकदम स्थिर राहू दे. याच्यामध्ये वारंवार तुम्ही कुठेही काही करत असाल, तुमचं लक्ष वारंवार देवबापाच्या वचनात असावं. कारण का, इथून तुम्हाला त्याचे आज्ञांकितपणा कसा प्राप्त करता येईल, त्याची इच्छा कशी तुम्हाला समजेल, याच्याकडे तुमचं निर्माण लक्ष असेल आणि तोच तुमचा फोकस असावा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृतीत देवाची इच्छा प्रगट व्हावी, इतरांबद्दल जे आहे ते प्रेम, प्रीती ही प्रगट व्हावी, हा एकमेव प्रयत्न आपण करावा. आपली इच्छा बाजूला सारून देवाची इच्छा काय आहे याच्याकडे लक्ष द्यावं. एकदम संपवत असताना मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण देत आहे आणि मग मी संपवतो. जसं मी मगाशी प्रार्थना चालू व्हायच्या, प्रार्थना झाल्यानंतर मी सांगितलं की आपल्या तरुण लेकरांसाठी प्रार्थना करा, त्यांच्या लग्नांसाठी प्रार्थना करा, त्यांच्या विवाहासाठी प्रार्थना करा, कारण मंडळी म्हणून आपण त्यांच्या संगती उभं राहणं आवश्यक आहे. हे करत असताना मला तुम्हाला सांगू दे की अनेकदा जर जगाच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी आपल्या समोर आपल्याला चांगल्या दिसत असतील विवाह संदर्भात, पण जर तुमचं लक्ष देवाची इच्छा याविषयी काय आहे इथं जर तुमचं लक्ष न गेलं आणि जगाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वाटत आहे की हे बरोबर आहे, तिकडं जर आहे तर अनर्थ अटळ आहे. बरं का, अनर्थ तुमच्या लाईफमध्ये अटळ आहे. तीच गोष्ट तुमच्या कामाविषयी आहे. तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही खूप शहाणे आहात आणि खूप शार्पली तुम्ही तुमच्या त्या XYZ बॉस म्हणून हो 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 आणि तुम्ही तडजोड करायला आध्यात्मिक जीवनाविषयी, आध्यात्मिक जीवनासंदर्भात तुमची तडजोड चालू आहे, काय हरकत नाही, काय मी ह्याला प्राधान्य, माझं सेकंडरी, आणि तुम्हाला हे कळत आहे. तुम्हाला असं वाटत आहे की मी खूप शहाणा आहे या बाबतीत, आणि जर ही तडजोड चालू आहे, मी तुम्हाला सांगू अनर्थ अटळ आहे, अनर्थ अटळ आहे. पण जर तुम्ही तुमच्या या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताकडे पाहिला, त्याच्या चित्तवृत्तीकडे पाहिला, तर तुम्हाला समजेल की देवाच्या स्वरूपाचं असणं, लाभ असणं, हे त्यानं बाजूला ठेवलं आणि
मनुष्य रूप धारण करणं, ह्या जगात येणं, वधस्तंभासारखं क्रूर मरण सहन करणं, हे कशामुळे प्राप्त झालं बरं? देवाची इच्छा, त्याच्या पित्याची इच्छा त्यानं पूर्ण केली. माझा आज तुम्हाला एक सिंपल प्रश्न आहे बरं, अशी कोणती गोष्ट आहे की जी देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वाटत आहे अडखळण नाही? मला असं वाटत आहे की यार ही गोष्ट मला अडखळण नाही, मी पवित्र शास्त्र बोलत आहे पण मला समजत आहे हे बोलत आहे, बट आय एम व्हेरी कन्व्हिन्स्ड की मला ह्याच्या विरोधात जायचं, कारण ह्या जगातील ही गोष्ट मला दिसत आहे. आणि तुम्ही स्वार्थी बुद्धीनं त्या गोष्टीकडे आकर्षित होता. अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर असतील. कदाचित आता जर मी तुम्हाला सांगितलं याविषयी विचार करा, तुम्ही विचार करायला तर तुम्ही एक मोठी लाईन दिसेल, तुम्ही तडजोड करत असाल तुमच्या लाईफमध्ये. स्वतःला सांभाळा. जर तुम्ही स्वतः असं म्हणता की नाही आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणारे ख्रिस्ती हो, जर ख्रिस्ती आहात, प्रभू येशू ख्रिस्त 2 वचनं हे लक्षात सदैव ठेवा. पहिलं वचन तर म्हणतो जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्यांना आत्मनिग्रह करावा, स्वतःला नकारावं आणि मला अनुसरावं, मग मला अनुसरावं. आणि पॉल म्हणतो की तुम्ही आपली शरीरे म्हणजे देहाच्या वासना जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. यज्ञ केलेली गोष्ट पुन्हा आणत नाही, ती दिलेली आहे. आर यू इन दॅट स्टेट ऑफ माइंड? या चित्तवृत्तीमध्ये तुम्ही आहात? तुमची चित्तवृत्ती काय समजून घ्या. सदैव आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त येशू विषयी विचार करा की त्यानं काय केलं, आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे मला माझ्या दैनंदिन जीवनामध्ये देवाच्या इच्छेला जर प्राधान्य देत आहे तर मग मला शांती पण मिळायला पाहिजे, प्रीती पण मिळायला पाहिजे, मला सामर्थ्य पण मिळालं पाहिजे. अहो काय सांगू, मला विकास व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे हे सगळं कधी शक्य आहे? जेव्हा तुम्ही आत्मनिग्रह करता. आत्मनिग्रह करणं म्हणजे याच गोष्टींना नाकारणं. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टींना नाकारता, जे तुम्हाला मिळणार आहे ते तो त्याच्या ऐश्वर्याच्या मानानं तुम्हाला प्रदान करणार आहे. आणि मग ऑब्विसली आपण त्याच्यामध्ये कसं संतुष्ट राहू हा विचार करू. माझी तुमच्या प्रत्येकासाठी ही विनंती आहे आणि प्रभूजवळ प्रार्थना आहे की आपला स्वार्थ बाजूला ठेवून देवाच्या इच्छेकडे आपण लक्ष लावू. आणि जेव्हा आपण देवाच्या इच्छेकडे लक्ष लावू, हे जीवन जे आहे आपलं आजचं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनेल बरं का. नाहीतर आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे, व्यर्थ सर्व काही व्यर्थ. अख्खं पुस्तक त्याच विषयी लिहिलं. हे जीवन अर्थ विरहित बनवायचंय का अर्थहीन बनवायचंय याविषयी विचार करा. अर्थहीन जर बनवायचंय प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघितलं तर तुमच्या जीवनाला अर्थ आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघायचं नाही आणि स्वतःकडे जर बघायचं आहे तर अर्थ विरहित आहे, काहीच अर्थ नाही आहे जीवनामध्ये. इट्स गोइंग टू बी व्हॅनिश. ख्रिस्ताकडे पहा, त्याची चित्तवृत्ती पहा. प्रभुदेव बाप तुम्हाला आणि मला या वचनाद्वारे सांत्वना, आपला विश्वास तो बळकट करो आणि आपला दृष्टिकोन हा सदैव येशू, त्याची इच्छा, त्याचे संकल्प त्याच्याकडे राहू दे, कारण तो आपलं अतिउच्च उदाहरण आहे. प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, यावेळेला आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही सदैव प्रभुजी तुझ्या इच्छेला प्रथम स्थान द्यावं, जसं तुझ्या एकुलत्या एका पुत्रानं दिलेला आहे. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही
देवासमान असलेले लाभ आहे त्यानं मांडलं नाही. प्रभू आज आम्ही स्वतःला पारखावं आणि प्रभू दे बाप्पा स्वतःची पारख आम्ही त्या दृष्टिकोनातून करावी अशी कृपा आम्हाला कर. आम्ही आमच्या जीवनातील जो स्व आहे त्याला बाजूला ठेवावं. तुझ्या इच्छेला प्राधान्य देऊन तुझं गौरव करणारं व्यक्तिमत्व दे बापा बनावं. या जीवनाला अर्थ कधी आहे समजून घ्यावं. कारण प्रभू या जीवनामध्ये जर ख्रिस्त नाही, त्याची इच्छा नाही, त्याचा उद्देश नाही तर हे जीवन व्यर्थ आहे. जर या जीवनामध्ये ख्रिस्त आहे, त्याची इच्छा आहे, त्याचे निर्णय आहेत, तर या जीवनाला अर्थ आहे. अर्थविरहित आम्हाला जीवन जगायचं आहे की या जीवनाला अर्थ जो ख्रिस्तापासून प्राप्त होतो त्यानुसार जीवन जगायचं आहे. प्रभू यासाठी आमच्या अंतर्यामाला दे बाबा तू पोकळी, उत्तेजना देवा तू दे. आणि जी दे बापा पोकळी आहे ती पूर्णतः तू काढून टाक. सर्व गौरव मान सन्मान आम्ही तुला देत केलेली प्रार्थना टाळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून प्रभू तू आहे. आमेन.